हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? तर मी आता दाखवणार आहे तुम्हाला डे क्रीम आणि नाईट क्रीम. ह्या एवढ्याच क्रीम आहेत. पहा, ही डे क्रीम आहे, ही नाईट क्रीम आहे आणि स्किन पॉलिशिंग क्रीम आहे. पण ह्या सगळेजण बोलतात की हा एवढाच क्रीम आहे, त्या कशा म्हणजे कशा इफेक्टिव्ह होतील का नाही होतील किंवा किती दिवस पुरणार आहेत. तर त्या पण मी कशा लावायच्या आहेत, कशा यूज करायच्या आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. असं नाही आहे की या क्रीम आहे त्या खूप जास्त लावाव्या लागतात. हे पहा, ही थिक बेसमध्ये क्रीम आहे. ही जस्ट थोडीशी घ्यायची. ही आहे एक स्पेशल फेअरनेस क्रीम. ही आहे स्पेशल फेअरनेस क्रीम. ह्याच्या नावातच आहे स्पेशल फेअरनेस क्रीम. ह्याच्यामध्ये असे बरेचसे इसेन्शियल ऑइल्स आहेत, आवश्यक असे घटक आहेत जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जो आहे जो डलनेस आहे किंवा ऑल इव्हन स्किन एक नाही आहे त्यांच्यासाठी ही नाईटला यूज करण्याची क्रीम आहे. ही नाईट क्रीम आहे. मी अर्ध्या साईडला तुम्हाला लावून दाखवते. रात्री आपण चेहरा वॉश करून आलो त्याच्यानंतर ही क्रीम आहे आपल्या चेहऱ्याला मस्तपैकी लावून घ्यायची. ही लगेच चेहऱ्यावर ॲब्झॉर्ब होऊन जाते. असं नाही की आपण झोपणार आणि मग ते चेहऱ्यावरती तसंच राहील ती क्रीम. ही जोजोबा घटक टाकून बनवलेली ही क्रीम आहे. हे पहा, मी अर्ध्या फेसला ही क्रीम लावलेली आहे. चेहरा ऑइली झालेला नाही आहे किंवा जर चेहरा आपला ऑइली झाला तर आपल्याला झोपताना असं व्यवस्थित रिलॅक्स नाही आहे. आता पहा, ही नाईट क्रीम आपली यूज करून झालेली आहे. ही जर तुम्ही आठवडाभर कंटिन्यू जर लावली तर आठवड्याभरात तुमचे डार्क सर्कल्स, ही डे क्रीम आहे. ही सकाळी आंघोळ झाल्या लावायची. ही सुद्धा थिक बेसमध्ये आहे. आपण बाहेर जातानाही जर ही क्रीम फक्त लावली चेहऱ्यावरती, नाही का मी जास्त घेतली का, एकदम थोडी घेतली. डे क्रीम आहे, थोडीशी ऑइली म्हणजे अशी लगेच स्प्रेड होणारी आहे. इन्स्टंट चेहऱ्यावरती फरक जाणवून येतो. आहे फरक. डे क्रीम आणि इथे लावलेली नाही आहे, इथे लावलेली आहे. आणि ही नाईट क्रीम. डे क्रीम थोडी ऑइल बेसमध्ये आहे, नाईट क्रीम आहे ती थोडी थिक बेसमध्ये आहे. कारण आपल्या झोपताना आपल्या चेहऱ्यावरती अशी ऑइली चेहरा नाही राहिला पाहिजे म्हणून ही थिक बेसमध्ये बनवलेली आहे. आणि आपण जर दिवसभर बाहेर काम करतो, उन्हामध्ये काम करतो तर आपला चेहरा जर असा सुकून गेलेला असतो किंवा बरेचसे जे स्पेशल घटक आहेत आपल्या चेहऱ्यातले ते कमी झालेले असतात, तेव्हा ही नाईट क्रीम जी आहे ही जर आपण लावली कंटिन्यू एक आठवडाभर जर लावली तर तुमचे डार्क सर्कल्स, हे माझे पहिले मी ऑफिसला जाते त्याच्यामुळे खूप डार्क सर्कल्स होते मला. पण जसं मी आता ही क्रीम यूज करायला चालू केली आहे त्यापासून माझ्या चेहऱ्यावरचे डागही कमी झाले आहेत. पहा तुम्ही, चेहऱ्यावर कुठेही डाग नाही आहेत. आणि त्याच्यासोबतच आता ही आपली आहे स्पेशल फेअरनेस क्रीम. ही तुम्ही डेला लावू शकता. ह्या दोन्ही क्रीम जर तुम्हाला नसेल घ्यायच्या, मला ही क्रीम नाही लावायची, मला ती क्रीम नाही लावायची, तर त्याच्यावर एकदम मस्त असं ऑप्शन आहे स्किन पॉलिशिंग क्रीम. ही डे नाईट दोन्ही टाईम तुम्ही यूज करू शकता. ही पहा, ही थोडी ऑइली बेसमध्ये आहे. थोडीशीच घेतली. हे पहा, एवढीच घ्यावी लागते. चेहऱ्यात परत लगेच फरक पडतो. इकडे डे क्रीम लावलेली आहे, इकडे नाईट क्रीम लावलेली आहे आणि इकडे स्पेशल फेअरनेस क्रीम लावलेली आहे. डे क्रीम, नाईट क्रीम, स्पेशल फेअरनेस क्रीम, हे तिन्ही प्रोडक्ट खूप छान आहेत. एक आठवडा तुम्ही यूज करून पहा. हा कमीत कमी तुम्हाला 1 ते 1.5 ते 2 महिने कसेही जाईल.
डे क्रीम वेगळी घ्या, नाईट क्रीम वेगळी घ्या. जर हे दोन्ही क्रीम तुम्हाला घेण्यात अफोर्डेबल नसेल तर ही दोघांची कॉमन क्रीम बनवलेली आहे स्पेशल फेअरनेस क्रीम, ती घ्या. कोणतीही क्रीम घेतली तरी बेस्ट इफेक्ट आहे. खूप छान असे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. सेन्सिटिव्ह स्किनलाही काहीही प्रॉब्लेम होणार नाही. थँक्यू. माझ्या कल्पना कॉस्मेटिक्स नावाच्या पेजला फॉलो करा. थँक्यू.